नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शिवा ही पाना गँगकडे आलेली असते आणि आता लगेच पाना गँग आता शिवाला म्हणते की आम्ही त्या अंजलीला आत्ता इथून जाताना बघितलं. शिवा म्हणते की ती एक नंबरची फ्रॉड मुलगी दिसते आणि खरं तर ती सगळं खोटं बोलते, खरं असं काहीच नाही बोलत. आपण एक काम करूयात, आपण ना तिच्या घराच्या आसपास जाऊयात आणि ती काय बोलते ना याच्यावरती लक्ष ठेवूयात. शिवा म्हणते पाहिजे तर आपण शांतपणाने तिची समजूतसुद्धा घालूयात, पण हे जे सगळं काही होणार आहे ना ते सगळं आपण शांत चित्ताने करूयात असे आता शिवाने पाना गँगला सांगितलेलं असतं. आणि कुणाला हे कळतं कामा नये बरं का, हे आपल्यातच राहिलं पाहिजे आणि हे सिक्रेट आहे. पाना गँग म्हणते की ठीक आहे. आणि तेवढ्यात आता टाळ्या वाजवत 2 हवालदारांना घेऊन अंजली तिथे आलेली असते. अंजलीला बघताच आता पटकन शिवा ही अंजलीकडे येते. तर अंजली म्हणते की बघितलं का सर, ही कधीच सुधारणार नाही आणि हिने माझा पाठलागावरती 2 मुलं पाठवले आणि मला एकांटी गाठून मला या मुलांकडून ही मारहाण करणार होती. ते ऐकताच आता शिवा आणि पाना गँगला धक्का बसतो. शिवा म्हणते की अंजली अगं तू काय बोलतेस? आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की अंजली तुझा काहीतरी गैरसमज होतोय ग, आम्ही फक्त ना तुझ्याशी बोलायला आलो. अंजली म्हणते सिरियसली तुम्ही माझ्याशी बोलायला आला होतात तर मग इथे लपून का बसला होतास असा प्रश्न आता अंजली शिवाला करते. आणि तेवढ्यात आता अंजली म्हणते की थांब, तू तसं काही ऐकणार नाही. पटकन अंजली तिचा मोबाईल काढते आणि स्वतःचा व्हिडिओ काढत आता अंजली आता म्हणते की मित्रांनो, तुम्ही मला ओळखत नसाल पण तुम्ही आशुतोष देसाईला ओळखत असताल आणि आशुतोष देसाईने ज्या मुलीवरती अत्याचार केला ना ती मुलगी मीच आहे असे आता त्याचा व्हिडिओ अंजली बनवत असते. रडतच अंजली म्हणते की मीच ती मुलगी अंजली आणि मी अशा मोठ्या लोकांसोबत लढण्याची हिंमत दाखवते, पण ही लोक मलाच उलट दम भरतात आणि धमक्या देऊन ही लोक आमच्यासारख्या गरीब लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत. आणि तेवढ्यात आता ही मुलगी 2 मुलांना घेऊन मला मारायला आणि धमकवायला आली असे म्हणत आता अंजलीने तो फोन शिवाकडे आणि त्या पाना गँगकडे गेलेली असते. तेवढ्यात आता पाना गँग म्हणते की अहो ही मुलगी काहीही बोलते, आम्ही का हिला मारायला आलो होतो का? मी हिला हात तरी लावलाय का अजून? आणि तेवढ्यात हवालदार बोट करत आता पाना गँगला म्हणतो की शांत बसा. तर लगेच शिवा म्हणते की अहो ती खोटं बोलती, तुम्ही तिच्यावर का विश्वास ठेवताय? आम्ही अजून काही केलंय का तरी? पटकन आता अंजली म्हणते की यांचा बहुतेक मला जीवे मारण्याचा प्लॅन होता, पण पोलीस आल्यामुळे मी सुखरूप आहे. हवालदार म्हणतो मॅडम मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय, पुन्हा जर हा प्रकार तुम्ही केला तर मी तुम्हाला आतमध्ये टाकील. शिवा म्हणते की अहो तुम्ही काय बोलताय? शिवा म्हणते की अहो ती मुलगी धडाधड खोटं बोलती, माझ्यावरती ती आरोप करते आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा तिने आरोपच केलाय आणि तुम्ही सरळ तिची बाजू कशी घेता? आणि ती लोकांना काहीही पण व्हिडिओ बनवून सांगते, तुम्ही तिला काही बोलणार नाही का? तर हवालदार म्हणतो की आता आम्ही कसं करायचं, आमचं काम ते तुम्ही आम्हाला शिकवणार का? असे म्हणत उलट हवालदारच आता शिवाला बोलू लागतो. शिवा म्हणते की ती एवढा इथे सगळा खोटा व्हिडिओ बनवते, तुम्ही तिला काहीच बोलणार नाही आहेत का? उलट ती माझ्या नवऱ्यावरती आरोप करते आणि तुम्हाला हे दिसत नाही का? असे प्रश्न आता शिवाने हवालदाराला केलेला असतो. आणि इकडे आता लगेच ती अंजली म्हणते की बघा मित्रांनो, बघा श्रीमंती कशी गरिबीला आता दाबून टाकते आणि माझी अवस्था ना मी तुम्हाला नाही सांगू शकत. आता माझ्याकडे जीव देण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय उरला नसल्याचे अंजली बोलते. आता अंजली म्हणते की तुम्हीच मला सांगा मित्रांनो, या श्रीमंतांचा त्रास आणि अन्याय अजून किती दिवस असा सहन करायचा? आणि पटकन आता अंजली म्हणते की मी आता फक्त सर्वस्वी तुम्हालाच विचारते, हा निर्णय आता तुमचा आहे असे म्हणत अंजलीने आता तो मोबाईल शिवाकडे केलेला असतो. इकडे शिवा म्हणते की अगं अंजली तू समजावून घे ना. इकडे आता लक्ष्मण आणि माझ्या वकिलाची भेट घेतात. वकील त्यांना सांगतात की हे बघा पुरावे ना त्यांच्याकडे आहेत, आपल्याकडे अजून काही पुरावे नाही आहेत, त्यामुळे आपली केस आता वीक होत चालली आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस पुरावे जमा करावे लागतील असे आता वकील हे लक्ष्मणला सांगतात. वकील म्हणतात की आपल्याकडे फक्त थोडाच वेळ आहे, त्यासाठी पुरावे गोळा करावे लागणार आहे आणि तुम्ही पटकन शिवाला कामाला लावा. तर आता लक्ष्मण म्हणतो शिवा ऑलरेडी कामाला लागली. लक्ष्मण म्हणतो की आशूसाठी ना ती आकाश पाताळ एक करेल, तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. आणि तेवढ्यात आता माझ्याच्या मोबाईलवर तो व्हिडिओ आलेला असतो. अंजलीने तो व्हिडिओ आता व्हायरल केलेला असतो आणि आता लक्ष्मण आणि आता माझ्या
त्या वकिलासमोर तो व्हिडिओ बघता त्यामध्ये आता अंजलीने आता त्याचा सगळा व्हिडिओ काढून पाठवता क्षणी लक्ष्मण आणि माझा तो व्हिडिओ बघतात आणि दोघांनाही मोठा धक्का बसतो. अंजलीने डायरेक्ट आता शिवाला कॅच केलेलं असतं आणि तेवढ्यात आता तो व्हिडिओ ऐकता क्षणी वकील म्हणतात याच गोष्टी आपली केस अजून वीक करतायत आणि हे जर असं चालू राहिलं ना तर आपल्या हातातून हे केस निसटून जाईल. तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो की वकील साहेब तुम्ही असं काय बोलताय, काही जरी झालं तरी आपल्याला आशूला वाचवावंच लागेल. आणि इकडे आता अंजली तिच्या घरी येऊन पुन्हा आता सुहासला फोन लावते आणि म्हणते की हॅलो अहो मी अंजली बोलते आणि आज मी जे काही हँडल केलं ना त्याचा तुम्ही अंदाजसुद्धा लावू शकत नाहीत. त्यानंतर आता सुहास म्हणतो की मी तुझ्या कामावरती खूप खुश आहे. तर आता अंजली म्हणते की पण एक गोष्ट लक्षात ठेवा याचे वेगळे चार्जेस पडतील बरं का. तर आता लगेच सुहास म्हणतो की तुला सगळे पैसे मिळतील. ज्या दिवशी आशुतोष हा जेलमध्ये जाईल ना व्याजासकट तुला सगळ्या गोष्टींचे पैसे मिळतील. तर लगेच आता अंजली म्हणते की तुम्ही म्हणतात पैसे देतील पण जर तुम्ही दगाबाजी जर केली तर माझ्याकडे पुरावे आहेत एवढं लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा आता सुहास घाबरतो, लटपट कापू लागतो. सुहास आता फोन कट करतो. अंजली म्हणते ठीक आहे आणि अंजली फोन ठेवते. आणि इकडे आता देसाईच्या घरीसुद्धा आता सीताई, दिव्या, कीर्ती यांनी तो व्हिडिओ बघितलेला असतो. तेवढ्यात आता लक्ष्मण माझ्या तिथे येतात. माझ्या आता सीताईला समजावं लागतो आणि म्हणतो की सीताई यामध्ये तर शिवाची खरंच काही चूक नाही आहे. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते चमचागिरी बंद कर ना, जरा तोंड बंद ठेवशील का, कशाला उगाचच त्या शिवाची बाजू घेतोयस. कीर्ती म्हणते बघितलं का आई तू तिला किती समजून सांगत होती पण तरीसुद्धा तिने तुझं काही ऐकलं नाही. तिला सगळ्या गोष्टी असे लाईटली घ्यायची सवयच लागली आणि तिला ना फक्त हिरोगिरी करायची असते. तेवढ्यात आता शिवा तिथे येते. कीर्ती म्हणते बघा आला देसाईंचा हिरो आला. कीर्ती म्हणते की काय केलंय का तू जाऊन शिवा, आणि आई तुला सांगत होती ना जाऊ नको म्हणून, पण तुला फक्त तुझं खरं करायची सवय आहे. शिवा आता खाली मान घालून उभी असते आणि लगेच आता कीर्ती म्हणते की तू काही बोलणार नाही आहेस का आई. तर आता सीताई म्हणते की कीर्ती तू जरा थांब ना. कीर्ती म्हणते एवढं सगळं होऊ नये आई तू तिचीच बाजू कशी घेतेस. आणि लगेच आता शिवा म्हणते की सीताई मला हे असं खरंच होईल म्हणून वाटलं नव्हतं. सीताई आता शिवासमोर उभी राहते आणि लगेच आता सीताई म्हणते शिवा तुला काय वाटलं होतं ते तरी सांगशील का. आणि सीताई म्हणते की तू जाशील त्या मुलीशी एकदम सुंदर बोलशील आणि ती सगळं ऐकून घेईल असं तुला वाटलं होतं का, आणि मग सगळं काही ठीक होईल असं वाटलं होतं का तुला. असे आता सीताई उलट शिवाला बोलते. सीताई म्हणते शिवा तुझ्याकडून आज किती मोठी चूक झाली याचा अंदाज आहे का तुला, आणि तुझं हे आजचं वागणं मला अजिबात आवडलं नाही. असे आता सीताई शिवाला बोलते. लगेच आता शिवा म्हणते की सीताई एवढ्या वेळेस मला माफ करा पण यापुढे असं कधीच काही होणार नाही. तर आता लक्ष्मण म्हणतो ठीक आहे जाऊ दे आता. लक्ष्मण आता सीताईला शांत बसण्यासाठी बोलतो. लक्ष्मण म्हणतो की असंही ती आपल्या आशुतोषसाठीच करते वहिनी, तेव्हा तू कशाला एवढी तिच्यावरती रागावतेस. आणि लगेच आता सीताई म्हणते की नाही लक्ष्मण भाऊजी खरं तर हिला सांगायला हवं आणि हिने हे असं करता कामा नाही, हिच्याकडून असं व्हायला नको. इकडे कीर्ती खुश झालेली असते. कीर्ती विचार करते की हिच्या तर चांगलीच कानाखाली बसायला हवी आणि कीर्ती म्हणते आत्ता खरी मजा येणार आहे. सीताई आता शिवाला म्हणते की शिवा प्रत्येक गोष्टी तुझ्या पद्धतीने सॉल्व नाही होत, आणि सीताई म्हणते काही गोष्टी सरळ कायदेशीर पद्धतीने करावे लागतात तेव्हाच मार्ग सापडतो. आणि लगेच आता शिवा म्हणते की आता मला काय करायचं तेच काही कळत नाही. मला सुद्धा आता वाटायला लागला की सगळं काही संपलं. आता शिवा आता हादरलेली असते. शिवाचं मनोबल खचलेलं असतं ते बघून सीताई शिवाचा हात धरते. सीताई म्हणते हे बघ शिवा मला माहिती आहे तू हे जे काही करतेस ते आपल्या आशूसाठीच करते. आणि सीताई म्हणते की हे सगळं करताना आपण काळजी घ्यायला हवी. आणि शिवाच्या गालावर हात ठेवत आता सीताई शिवाला शांत करते. आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की वहिनी म्हणते तशी आता आपल्याला काळजी घ्यावी लागेल शिवा. शिवा आता मान हलवते. ते ऐकताच आता कीर्ती हसतच म्हणते बापरे एवढ्या प्रेमाने मला सुद्धा कधी समजावलं नाही आईने. तर आता तिरप्या डोळ्याने सीताई पुन्हा कीर्तीकडे बघते आणि आता सीताई शिवाला आशूकडे जायला सांगते. आता शिवा ही आता सीताईची माफी मागते. शिवा आता आशूच्या बेडरूममध्ये येताच आता आशू झोपलेला असतो. आशूकडे बघत आता शिवा म्हणते आशू तुला या अवस्थेत मी कधीच बघितलेलं नाहीये. तुला जो त्रास होतोय ना तो त्रास मला कळतोय. शिवाच्या डोक्यात विचार येतो. शिवा आता म्हणते की सीताई म्हणतात ते अगदी बरोबर आहे. जे काही करायचं ते अगदी जपून करायला हवं. आणि आता शिवाने आशूसाठी खायला आणलेलं असतं. पटकन आता टेबल हा कॉट शेजारी ठेवत
शिवा ही आता आशूला उठू लागते. आशू आता शिवाच्या मांडीवर डोके ठेवतो आणि म्हणतो, शिवा अगं मला भूकच नाही आहे. शिवा म्हणते, आशू असं काय करतोयस, थोडं खाऊन घे बरं. शिवा म्हणते, हे बघ आशू तू काही विचार करू नकोस, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तू निर्दोष आहे. शिवा म्हणते, हे बघ आशू तू काही काळजी करू नकोस, मी आणील पुरावे आणि पुरावे तयार सुद्धा करता येतात. आणि लगेच आता शिवा आशूला समजावू लागते. शिवा म्हणते की हे बघ आशू तू आपल्या घरातल्यांना सगळ्यांना किती समजावून घेतोस, कधी कधी कीर्तीताई सुद्धा चुकतात पण तरीसुद्धा आपण त्यांना समजून घेतोच ना. आणि सगळं काही तू घरात एकदम छान करतोस वागतोस, पण आता ना तू पूर्णपणे खचून गेलायस आशू. आणि लगेच आता शिवा म्हणते की आशू तू फक्त धीर धर. तर आता आशू म्हणतो, शिवा मला कळतच नाहीये नेमकं काय करायचं ते. शिवा म्हणते तू फक्त शांत राहा, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि त्यानंतर शिवा आशूला आता जेवायला उठवते आणि आता आशू जेवण करू लागताच आता शिवाची माफी मागतो. आशू म्हणतो, शिवा सॉरी, कारण माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागतो. तेव्हा आता शिवा म्हणते, आशू असं का बोलतोयस. आणि शिवा म्हणते की आशू मी तुझी बायको आहे आणि बायकोला असं कोणी कधी सॉरी बोलतं का. आशू आता शिवाकडे बघतो आणि तेवढ्यात आता प्रेमाने एक घास उचलून तो आशूला भरू लागते. शिवा म्हणते की एक घास खाऊचा. आणि आशूने एक घास खाता क्षणी खिडकीतून कुणीतरी दगड फेकून मारलेला असतो. त्या क्षणी आता आशू घाबरतो. पटकन आता शिवा उठते आणि म्हणते की कोण आहे. तेवढ्यात आता त्या दगडासोबत एक चिठ्ठी पाठवलेली असते. शिवा ती चिठ्ठी वाचते. त्यामध्ये लिहिलेलं असतं की आशू देसाई एक नंबरचा नालायक आहे आणि त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे. आता शिवाला ते वाचून धक्का बसतो. तर आशू म्हणतो, शिवा काय लिहिलंय त्यामध्ये. लगेच आता शिवा म्हणते की आशू हे बघ त्यामध्ये काहीच लिहिलेलं नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, तू फक्त शांत हो आणि जेवण करून घे. रागाने आता आशू म्हणतो की शिवा त्यामध्ये काय लिहिलंय. शिवा म्हणते, अरे आशू काहीच नाही लिहिलंय. आणि तेवढ्यात आता रागाने शिवा ही बाहेर येते आणि बाहेर म्हणते, कोण आहे, समोर काय येत नाहीये, असं पाठीमागून का दगड मारताय. आणि शिवा आता बाहेर जाऊन पटकन आता तो दगड बाहेर फेकून मारते. तेवढ्यात आता माझ्या आणि सीताई बाहेर येतात. सीताई म्हणते, काय झालं शिवा. रडतच आता शिवा म्हणते की आशूने काय कोणाचं वाईट केलंय, त्याने हे जे काही केलंय ते कंपनीसाठीच फक्त केलंय ना. सीताई आता शिवाकडे बघते आणि लगेच आता शिवा म्हणते, त्याने फक्त भाऊंचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, ही त्याची शिक्षा का. आणि लगेच आता सीताई म्हणते की शिवा सगळं काही नीट होईल. रडतच आता शिवा म्हणते की कसं नीट होणार, आज खिडकीतून कोणीतरी दगड मारला आणि लागला असता आशूला तर काय. आता सीताईला सुद्धा शिवाचे बोलणे समजत असते. एक तर शिवा म्हणते की आशू ना खूप खचलाय आणि शिवा म्हणते की मी त्याला कसं सांभाळू. आणि लगेच आता शिवा म्हणते की आपल्या घरावर हे कोणतं संकट आलं आणि मी घराला कसं वाचू आणि घराचं रक्षण कसं करू. तर तेवढ्यात आता शिवा ज्या मुलींना ट्रेनिंग देत असते त्या सगळ्या मुली तिथे आलेल्या असतात आणि त्या मुली म्हणतात की शिवा घराच्या रक्षणाची काळजी तू करू नकोस, घराचं रक्षण आम्ही करू, तू फक्त आशूची काळजी घे. आणि लगेच आता शिवा त्यांच्यासमोर येते आणि म्हणते की ते कसं. तर आता मुली म्हणतात की त्यासाठी आम्ही रात्रभर इथे पहारा देणार आहोत. आणि लगेच आता माझ्या म्हणतो की मागाशी दगडाचा आवाज आला तेव्हा मी डिप्परला कॉल केला होता. डिप्पर आणि आता सायनल सरसुद्धा तिथे आलेला असतो. तेवढ्यात आता डिप्पर म्हणतो की मग आम्ही येत होतो तर मला सायली भेटली आणि त्यासुद्धा इथे आल्या आमच्यासोबत. आणि लगेच त्या मुली म्हणतात की आमच्यासाठी शिवाने सेंटर सुरू केलं आणि आम्हाला लढण्याची ताकद दिली आणि आज शिवाला प्रॉब्लेम आला तर आम्ही आता काय असूच बसून राहायचं का. सीताईलासुद्धा आता गर्व वाटलेला असतो. आणि शिवा म्हणते की अगं तुम्ही सगळेजण आलात पण तुमच्या घरच्यांचं काय, हे किती डेंजर आहे माहिती आहे का. आणि शिवा म्हणते यासाठी फक्त आशूला नाही तर आम्हाला सुद्धा सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय. आणि त्या मुली म्हणतात की आम्हाला अशी एक्सप्लेन करण्याची गरज नाही शिवा, खरं काय आहे ना ते आम्हाला माहिती. आणि लगेच त्या मुली म्हणतात की चला आता आपण आपल्या कामाला लागू आणि आम्ही ना शिवा घरच्यांना सांगून आलो. लगेच त्या मुली आता पहारा करायला घराच्या सभोवताली पांगतात. आणि लगेच आता सीताई खुश होते आणि शिवाला म्हणते, शिवा ही जे आहे ना ती तुझ्या चांगल्या कामाची पावती आहे असे तू समज. शिवाला सुद्धा आता खूप अभिमान वाटून शिवासुद्धा खुश होते आणि शिवाच्या अंगात सुद्धा आता ताकद आलेली असते. आणि सीताई म्हणते की देवाने तुझ्यासाठी खूप काही चांगलं लिहून ठेवलंय, त्यातलीच ही एखादी गोष्ट असेल शिवा. आणि पाना गँग आणि
माझ्या शिवाला म्हणतात की शिवा आम्ही तुझ्यासाठी एका पायावर काहीही करायला तयार आहोत. शिवा म्हणते की आता ही सगळी माणसे माझ्यासोबत आहेत तर मला आणखी काय पाहिजे आणि आता मी नाही रडणार आणि जोमाना कामाला लागेन. आणि आता शिवा ही अंजलीचा आणि सुहासचा खरा चेहरा कशी समोर आणते आणि अंजली आणि सुहासच्या विरोधात पुरावे गोळा करून आता शिवा ही आशूला कशी निर्दोष सिद्ध करते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.